आज विचार करा, लोक म्हणतात शेती परवडत नाही, शेतीत दम नाही. तुम्ही भाड्याने शेती घेतली आहे आणि त्याच्या जोरावर तुम्ही 30 एकर शेती घेतली आहे. मला सांगा, हे फक्त तुम्ही दुसऱ्याचं भलं केलं आहे. आज तुम्ही लोकांची जमीन सुपीक करताय. एकही झाड असं नाही आहे कधी मरायला लागले. सगळे मरणातून वाचतायत. सगळ्यांच्या ज्या वाळलेल्या काड्या आहेत त्या पुन्हा हिरव्या होत्या. आपण पाहिलं अर्ध फांदी जळून गेली आहे आणि अर्धी फांदी एकदम हिरवीगार झाली आहे. तुमचे जे फुटवे वाढलेले आहेत, 10-10, 12-12 फुटवे, त्याला आलेले फळं, खोडाला फक्त फळच आहे, एकाचं पानाचा तपास नाहीये. हे जे चित्र आपण पाहिलं, हिला पण नवं जीवन प्राप्त झालं. ही बाग तुमची जर वरतून बघितली तर खरोखर असं वाटतं वाळवंटामध्ये तुम्ही एक बाग फुलवली, म्हणजे मरुद्यान ज्याला म्हणतात, ओएसिस इंग्लिशमध्ये. म्हणजे आजूबाजूला सगळं वाळवंट आहे आणि इथेच फक्त हिरवगार आणि एकदम काळभोर तुमचे पानं आहेत. आता मगाशी आपण पानं आणली होती, काय पानं होती ती? मगाशी पानं आणली त्याला प्लास्टिकच वाटते ना? प्लास्टिक. म्हणजे तुमची पानं आपण मगाशी तुम्हाला दाखवली की 3 प्रकारची पानं, एक केमिकलची, एक एससीटीची आणि एससीटी वैदिकची, असे 3 प्रकारची पानं आपण बघितली. तर त्याच्यामध्ये किती मोठा बदल असतात, जमीन आसमान. म्हणजे हे पान जे केमिकलचं आहे त्याच्या पुढे वैदिकचं एससीटीचं पान हे 4 पट होतं आणि वैदिकचं पान तर त्याच्याही 6 पट होतं. एवढं मोठं होतं. जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. जेवढे निरोगी पानं तेवढे निरोगी फळ. जेवढे चमकदार पानं तेवढं चमकदार फळ आणि तेवढा चमकदार शेतकरी. बरोबर आहे की नाही? कमाई तर भरपूर केली आपण, पण आहे की नाही इमेज पण खूप तयार झाली एससीटी. म्हणजे आपण जेवढा विचार केला नव्हता त्याच्यापेक्षा आहे की नाही व्यवसायामध्ये उंच भरारी मारली. आज 50 ते 70 लेबर आहेत कामावर. आज आहे. सगळ्यांना पगार तुम्ही देता? हो. आणि कंटिन्यू किती लेबरला काम कंटिन्यू चालू असतं? कंटिन्यू वर्षभर आहे की नाही 20 लेबर असतात. कंटिन्यू असतं त्यांना काम. गुरु शिष्याची जोडी आपल्या सोबत आहे इथे मित्रांनो, की 31 वर्ष 38 वर्ष त्यांचं वय आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये की 2 ते 3 लाखाची उलाढाल असलेला त्यांचा हा शेती व्यवसाय 1 करोड वरती नेणारा तरुण आणि त्यांची बाग आपण बघणार आहे. माझं LLB झालं, नंतर LLM झालं. बर. 1 वर्ष प्रॅक्टिस करून सोडून दिलं, मग ते बिझनेस मध्ये शिफ्ट. वकिली सोडून दिली आणि ह्याच व्यवसायामध्ये परत उतरले. हो. त्यांचं बालपण बागेमध्येच गेला, बागेमध्येच राहायचे. ज्याची बाग घेतली तिथेच राहायचे. थोडी परिस्थिती बिकट होती त्यांची. काय बात करता? हो सर. एक 1.25 लाखाला बाग घ्यायची. बाग घ्यायची, 25,000 रुपये ऍडव्हान्स द्यायचे. बर. माल विकायचा, मालावर पैसे द्यायचे, माल विकायचा. दुकानवाल्याला केमिकलवाल्याचे जे आहे ते पैसे द्यायचे, बागवाल्याला पैसे द्यायचे. जे उरले त्याच्यामध्ये यांचा संसार चालायचा. मग पुढच्या वर्षी 25 द्यायचे. अजून तशी सिस्टम चालायची. अरे बापरे. आणि मी काय म्हणलं त्याला, पहिलं वर्ष आहे, मी म्हणलं की बाबा तुम्ही फक्त 10 झाडाला वापर. ते म्हणला सर तुमच्यावर मला विश्वास आहे, मी वापरलं तर पूर्ण बागेला वापरलं, नाही तर वापरणार नाही. पूर्ण बागेला वापरलं सर. आता उधारीमध्ये शेती करायची सवय केमिकलवर आणि इकडे एकदम अचानक रोख, मग तुम्ही एवढी डेअरिंग कशी केली? मग आली आता एससीटी कडून हिंमत. बर बर. किती उलाढाल होती तिची? त्याची आपल्याला दरवर्षी आहे की नाही 10 पर्यंत येईल. जी 2-3 लाखाच्या पुढे जात नव्हती ती 12 लाख रुपयापर्यंत, तुम्हाला 10 लाख 12 लाख पर्यंत उलाढाल करते. आणि प्रॉफिट किती राहते त्याच्यामध्ये तुम्हाला? आता आपल्याला त्याच्या 4-5 सर ह्या वर्षी महिन्यामध्ये 30 एकर जमीन घेतला सर. क्या बात आहे. व्हेरी गुड. अभिनंदन झाला सर. फक्त व्हेरी गुड. हिशोबाने 20 दिवस झालं. मग काय विषय आहे, तुम्ही त्या 30 एकर मध्ये करोडपती होताय. आज तुम्ही 150 एकर म्हणताय, तर जवळजवळ तुम्ही 22,500 झाडांचा काय वाचवलाय आणि त्यांना काय खाऊ घातलंय? अमृत. आणि म्हणून तुम्हाला परमेश्वराने ही 30 एकर जमीन गिफ्ट दिलेली. हे वाक्य माझं लिहून ठेवा कुठे.
कळतंय का मी काय म्हणते? ही प्रकृती प्रतिसाद देते. तर ती एवढंच म्हणली, खरंय खरंय खरंय. जे साहेब होते, पीआय सर होते, PI होते. त्यांनी बाग म्हणजे तयार केली केले होते. बरोबर. पुन्हा ते 2017ला एक्सपायर. बाग अशी मरणावस्थेमध्ये आल्याच्या नंतर त्यांना राजी भेटला. जे म्हणजे हे बाग बघत ते असताना मॅडम आहे ना, जेव्हा पण इथे येतील हा हा तेव्हा पण आहे की नाही सांगून जातात की आहे की नाही हा. तुझ्यामध्ये आमचे साहेब दिसतात म्हणून. हो, क्या बात हे खरोखर आहे. क्या बात आहे. हे आमचे सिटीकर साहेब होते, ह्यांनी हे बाग लावली होती. ह्यांनी 2017 साली ते म्हणजे वारले. 2017 साठी वाढलेत ना, म्हणजे त्यांचं वय त्यावेळेस किती होतं? हे 2 वर्ष आणि ते 40 आणि हे 50, म्हणजे एकूण 60 वर्षाचे होते. ह्या सगळ्या पद्धतीमध्ये तुमच्या लक्षात येतंय की तुम्ही जेव्हा बाग सांभाळली, त्यांनी बाग पाहिली, हो. तर आज त्यांना पण विश्वास बसत नाही की ही आपलीच बाग आहे. हो. राईट. आम्ही ज्या पद्धतीने तुमच्या रस्त्याने आलो, तर दगडण दुगडण वाळवंट सोडून काहीच नाही. हो. असे त्या पराठीच्या काड्या अशा उभ्या आहे हो. आणि पूर्णपणे आजूबाजूला आम्ही ड्रोन मधून पाहिलं, तिकडं पण काहीच नाही. आणि इथं असं मध्येच तुमचं असं ते बेट कसं असतं, बेट मध्येच समुद्रामध्ये हो. किंवा वाळवंटामध्ये बाग कशी असते, तसं तुमचं चित्र आहे. याला तुम्ही रोटेटर लागला म्हटले, बरोबर आहे ना? हो. इथे हो. लागलाय ना, त्याच्यातून बघा ते झाड थोडं रडलं, हो. ते सगळं ज्यूस बाहेर आला. हो. हेच झाड जर केमिकलवर असतं ना, तर हे याला चीर पडून हे आणि त्या तुमच्या एससीटीच्या बागेपेक्षा ही वैदिकची बाग आणखी चांगली आहे. किती उजवी असेल? डबल आहे. डबल म्हणजे 3 पट गुणा केमिकलचा जर बाग असेल त्याच्यापेक्षा एससीटीचा बाग किती? डबल आहे. डबल आहे. आणि एससीटीच्या बागापेक्षा वैदिकची बाग 3 पट आहे. तिपट. हो. जेवढं त्या वर्षाचं झाड असेल तेवढ्या वर्षाप्रमाणेच आपला बेसल डोस गेला पाहिजे. त्याला गेला पाहिजे. मग तुम्ही जर जेवढं दिलं, सिंपल, जेवढं पेराल तेवढं निघणार. उगवेल. $10,000 झाडांना खर्च केला होता, किती खर्च येणार आहे? 30 लाख रुपये. हो. 30. तर तुम्ही जर 3 केला तर 20 60 लाख रुपये. हा. बरोबर आहे ना? मग 60 लाख खर्च झाल्यावर तुमचा माल पण 3 करोडचा निघणार आहे. गेल्या वर्षी आहे की नाही मार्केटमध्ये ह्या बागेचे आहे की नाही आंबा लोक म्हणजे आहे की नाही वेट करत होते ह्या बागेचे. तुम्ही मग काय म्हटलं? 181 रुपये किलोने? प्रति किलो. बीट मध्ये. आणि जनरल मार्केट काय होतं तेव्हा? 60-70. काय बात करता? हो. मी ते परभणी 60चं मार्केट आहे हो. आणि रेट 181. हो. ते बीट लागलेलं माल अक्षरशः व्यापारी भांडून घेतले त्या मालाला. तुमच्या मागे बघा सर, तुमच्या मागे बघा, इकडे या. ते बघा बघा आहे बघा, दिसतंय किती रिलॅक्स बघा ना तुम्ही, एकदम निवांत. इथं संध्याकाळच्या टाइमला असं वातावरण असते ना हा. सर, एवढे पक्षी येतात, एवढे हा असंख्य, इथं हजारो पक्षी येतात. हो, येणारच ना. हिरं हो. म्हणजे आजूबाजूला परिसरात कुठे एवढी हिरवत नाही ना. आहे. त्या पक्षाला आपला आवाज जातोय, त्याला माहिती आहे माणसं बसलेली आहे, पण त्याला त्याची भीती आहे का? नाही. हे एकदम रिलॅक्स येते त्याच्या मस्तीमध्ये. मग विचार करा, हे तुमचं जे वातावरण आहे, इथे आपण झाडाखाली बसलो, किती गारवा आहे, एकदम थंडगार. बाहेर किती उष्णता आहे. आपण चालू शकत नाही. 42 आहे आणि नांदेड जिल्ह्याला 19, 20, 21 येल्लो अलर्ट आहे. आता गवत तुमचं बघा पिवळं पडलंय, तुम्ही पाहिजे बऱ्याच ठिकाणी पहा. ते समोर बघा, हे समोर तुम्ही बघा, इथे हे बघा, दिसतंय तुम्हाला इथून पिवळं दिसतंय ना समोर, त्या बाजूला ह्या बाजूला पट्ट्यामध्ये पूर्ण पिवळं दिसतंय. पिवळं दिसतंय म्हणजे त्याला त्याचं पोषण मिळत नाहीये. मग जेवढं झाडाला गरजेचं आहे मल्चिंग साठी तेवढंच झालेलं आहे, एवढं गरजेचं आहे. हा तुटलेला आहे, हा तुटलेला आहे. आणि देठ किती मजबूत आहे बघा.
बघा अजून किती कडक आहे हे बघा. म्हणजे याला तुम्ही झटका मारला म्हणजे किती दिवसापूर्वी 10-15 दिवसापूर्वी पडलेला आहे. 15 दिवसापूर्वी पडून सुद्धा तो देर सोडायला तयार नाही. हे पूर्णपणे हे आतून पूर्ण गेलंय. फक्त काय राहिली आहे साल. द्राक्ष असो नाही तर आंबा असो एसीडी वैदिक म्हटल्यावर एकच परिणाम ते म्हणजे डेव्हलपमेंट. बघा हे बा हे बा हे बा हे बा आहे का. आणि हे परिस्थितीमधल्या झाडाला आता काय फुटलंय बघा. इथं फांदी या झाडाला खालून फांदी खालून काय फुटले हा हे पा हे. आणि याला इथे हे बघा म्हणजे हे सगळा भुसा आहे आणि याला खालून पूर्णपणे बघा ही पालवी वगैरे फुटली. म्हणजे संपलेलं झाड पुन्हा त्याचा काय झाला जन्म झाला. पहिलं वर्ष आहे वैदिकवरती. दुसरं वैदिकवर पहिलं आहे. हो. तुम्ही जेव्हा वैदिकवर 100% ज्यावेळेस कराल ना आता पुढे ह्या बागेची पुढच्या वर्षी उत्पन्न जबरदस्त वाढणार. ते पण ह्या वर्षी पण हे पाड आहे का नाही. पाड हा काय तो फक्त पिवळं झालं. अरे जरा हातामध्ये सनबर्नाचं तेच मला बघायचं. अच्छा सनबर्न नाही आहे हा तुम्हाला वाटतोय ना. सनबर्न नाही आहे हा मॅच्युरिटी चाललेला आहे. सनबर्न जर असता तर हा खराब झाला असता. हा चट्टा नाही आहे हा ही मॅच्युरिटी आहे. खालपासून बघा माल ते हेच वरती वरती बघा क्वालिटी बघायची वरपर्यंत. एक टेकला बघा खाली आहे ना. हा टेकला आहे खाली पण त्याने देठ नाही सोडला. ते उन्हानं पडलेलं आहे मग नंतर तो उन्हानं खराब झाला. हे गळलेला नाही आहे. गळलेला असता तर कुठून गळाला असता. हे तुटलेलं आहे. हा तुटलेला आहे हा तुटलेला आहे. आणि देठ किती मजबूत आहे बघा. म्हणजे तुमचा माल बर्न झालाय पूर्ण तरी पण देठापासून वेगळा झाला नाही. हे चमत्कार आहे. हो. म्हणजे तुमचा माल बघा अजून किती कडक आहे हे बघा. म्हणजे याला तुम्ही झटका मारला म्हणजे किती दिवसापूर्वी 10-15 दिवसापूर्वी पडलेला आहे. 15 दिवसापूर्वी पडून सुद्धा तो देर सोडायला तयार नाही. म्हणजे तो जेवढा त्याच्यामध्ये खराब होतील तेवढाच खराब झाला बाकी तसाचा तसा. म्हणजे हा देठ सांगतोय आता की मी अजून काय जिवंत आहे. मी जिवंत आहे. तुम्ही मला मेलेला समजू नका. म्हणजे हे आणि हा जर जिवंत असेल तो खाणारा सुद्धा जीवन देतो. आणि हा जर मेलेला असेल तो खाणारा सुद्धा रोग देतो. आयुष्य आणि मृत्यू बघा मी किती झटकला बघा. आत्ताशी पडला तो खाली हे बघा. एवढा जर झटकला तर चांगला आंबा सुद्धा काय होतो एकाच मिनिटात गळून जातो पहिल्या झटक्यामध्ये. तिथे कवळी मारायची याला खाली कॅरेट ठेवायचं आणि हलवायचं. खाली कॅरेट ठेवायचं आणि हे जसा मोहर आला तसा काय झालाय हो सेटिंग झालेली आहे. सेट झालेलं आहे. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट हे पहा हे कुठं आलंय. वजन काय पाहायचं. हो 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 याचं वजन पहा किती जवळपास 300 ग्रामच्या वर असेल. हा 300 ग्रामच्या वर. हात लावून बघा वजन किती बघा. हो अर्धा किलो होईल 2 आहे ना. जास्त म्हणजे ते अर्धा किलोच्या पुढे जाईल वजन. म्हणजे एवढं वजन आहे. खोडाला जर आलं तर वजन वाढतं. हा आहे का नाही. म्हणजे हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये त्या कोळ्यांनी जाळं केलंय बघा आहे का. घरट्या हा कोळी कोळी हे बघा इथं बघा. केमिकलवर किती वर्ष होता. हे जेव्हापासून बाग तयार झाली तेव्हापासून केमिकल Chemical होता. होती. 2 वर्ष झालं. बर 2 वर्षापासून हे करताय. हं. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी आहे. याच्यात केशर दशेरी मलिका. हा कुठला आहे. हे केशर आहे. केशराचे जरा वेगळा वाटतोय ना. हा याचं नाक बिग बघा ना किती मोठं आहे. नाही सध्या तो कवळा आहे ना भरलेला नाही. हा जास्त हिरवा आहे. हा मॅच्युअर झालेला नाही. पूर्ण झाडं किती तिथं 2700 झाड आहेत. 2700. हो हा झाड तोटला तुम्ही छाटणी केली ना याची. हो छाटणी काय केली. केलं काय झालं होतं. हे फांदी वाढली होती सगळी. बर तिकडची पण हो ते काय अजून आहे ना. ही सगळी बाग मरण्यावर टिकलेली होती. म्हणजे ही अशी झाली होती. हे पूर्ण वाळलेली काडी होती आहे ना. हे पूर्ण वाळलेले होते हे काय. आणि नंतर हे बघा नंतर पुन्हा याच्यामध्ये जीव आलाय बघा. हो हो
म्हणजे सलावर गेलेली बाग आहे पूर्ण. शेंड्याला बघा बरं, वाकवा बरं ती शेंडा, वाकवा बरं, वाळलेला आहे ना. म्हणजे इकडे पण शेंडा आहे बरं वाळलेला. हे शेंडे बघायचे वाळलेले वर दिसतंय का. म्हणजे बाग तशी थकलेली की पूर्ण. 5 किलो पर्यंत होते याची जास्तीत जास्त साईज. आता किती असेल? आता जवळपास असेल 700-800 ग्राम. नाही जास्त असेल, जास्त असेल. जास्त असेल. हे 3 मिळून 2.5 किलो भरेल. ही परिस्थिती बरोबर ना. 400 झाड होते सर, म्हणजे वाळून जायच्या पोझिशन मध्ये आले होते. हे असे म्हणजे निवड जाण्यावरच होते. फक्त लाकडच होते. हो लाकड. हे खोड बघ खोड. हे काय बघ, म्हणजे असं सलावर गेलेला पूर्ण बाग आहे. त्याला एकदम काय आलं, रिकव्हरी आली आहे. त्याचे खोड बघा पूर्ण रिकवर झाले बघा. आणि एवढा असून सुद्धा त्याला खोडकीड नाही आहे बा, डिंक्या नाही आहे का. एवढा असून छाटणी मारली पण याला माल बघा की त्याला. हा याला फांदे आहे का कुठे, काही पानं आहेत का. नाही. म्हणजे खोडाला माल लागले. लोक म्हणतात पानं जर नसतील तर माल पोसत नाही. तुम्ही जर हे खोड पाहिलं तर याला पान, ही पालवी नंतर आली आहे. नंतर आलेली आहे. म्हणजे एवढं सगळं होऊन याला पालवी आली. हो. हे चमत्कार आहे ना. ताकद आहे. थकलेल्या बागेवर जी बाग ऑलरेडी काय झाली होती, संपली होती. म्हणजे थोडक्यात तिचं आयुष्य संपलं होतं. हो. तिचं शोषण होऊन तिला काय नव्हतं राहिलं बघा अशा बागेच्या खोडाला. आणि याला पोषण कोणी केलं मग सांगा आता. पानं जर नाही येतं खोडाने. करेक्ट. हा आंबा कशा प्रकारे झोपलेला आहे पहा, आहे का. आणि त्या झाडाने बी त्याला कसं मस्तपैकी सांभाळलंय आहे का नाही. हे तुम्ही आल्यावर तुम्हाला पाहायला भेटणार नाही असं. याच्यावर लष्टर बिष्टर किती बा, किती आरामशीर बसलं बघा. त्याला कुठं खून नाही, कुठं काय नाही. आणि लष्टर किती खतरनाक आहे बा त्याच्यावर. आहे का, आहे का लष्टर. आणि मग तो झोपला. तर अजून तुम्ही पाणी जर कमी केलं ना, आणि जसं हे वाढत जाईल ना आपलं एसटी वैदिक, तसं तुमच्या मातीची ताकद आणखी याला मिळेल. हे जर तुम्ही पाहिलं, हे जर तुम्ही संपूर्ण झाकून ठेवलं, इथून जर निरीक्षण केलं तर असं वाटतं हे नवीन झाड आहे. हो. नवीन रोपचं लावलेलं आहे. ह्याचं बघा शायनिंग बघा, याचं टेक्स्चर बघा, हे बघा ह्याची शायनिंग बघा, ह्याच्या पानाची चमक बघा, तेल लावल्यासारखी आहे. हे वैदिकची ताकद आहे. हे प्युअर वैदिकचा माल आहे. जेव्हा याला माल येईल ना तेव्हा तुम्ही करोडपती पण शब्द काय आहे, फिका आहे. हो. एवढं उत्पन्न निघेल. हे तुमचं पहिलंच वर्ष आहे पूर्ण 100%चं. हो. म्हणजे एससीटीमध्ये आणि वैदिकमध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे. आता ह्या बागेमध्ये मी पुढच्या वर्षाचा माल आताच बघू शकतो. कशावरून, हे बघा हा ही पालवी बघा, नवीन पालवी. ही पालवी दिसते तुम्हाला. हो. हे दिसते सगळी. म्हणजे हे जुनं झाड आणि पालवी सगळी नवी. या खोडामध्ये पाय झालं का तयार खाली स्टोरेज. याला कीड लावून दाखवा बरं तुम्ही मला. याला डिंक्या लावून दाखवा. ह्या बागेत कुठंच कीड नाही. ही जी फुटवे आहेत ना, हे ह्या वेळेस कधीच नसतात. असा पाला हार्वेस्टिंगला नसतो. हा कधी असतो, रेस्ट पिरियड मध्ये. आपण जेव्हा बाग घेतली होती ना साहेब, सगळे पान असले छोटे होते ह्या प्रकारचे. आता पान केवढे बा, आता पान पण मोठं झालेलं आहे. पान केवढे. हो. म्हणजे हे पान तुमचं आणि त्या पानाला लावा. घ्या हे पान, घ्या. हे दोन पानांमध्ये लांबून पाहताना काय वाटत नाही, पण आता बघा बरं खूप फरक आहे. 3 पटचा फरक आहे. 3 पटीने काय खाते त्याला. 1 2 आणि खाली 3 आणि 4. म्हणजे 4 पटीने उत्पन्न वाढवण्याची त्याच्यामध्ये काय आहे, क्षमता आहे. तुम्ही 4 पटीने उत्पन्न घ्यायला तयार राहा. जिथे त्याला जागा मिळेल तिथून तो काय झालाय, फुटला. हे बघा, हे पान बघा. तेच म्हणतो बघा ना, पान सर बघाच. परंतु हा बघा आता हे पान पा, हे पण याच्या 4 पट झाले. त्याच्यापेक्षा मोठे पण पान आहेत काही ठिकाणी बघा. आता हे पान जे आहे हे तुमचं केमिकलचं पान. बाग तुम्ही घेतली तेव्हा किती वर्षाची होती. आपण 10 वर्षाची होती. बरोबर आहे. त्यावेळेस अशी कंडिशन होती. हो होती. तुम्ही किती वर्ष सांभाळली केमिकलवर. 10. आपण 10 नाही, आपण घेऊन 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली सर. 2 वर्ष झाली. मग तुम्ही एससीटी वर अशी केली आणि वैदिकवर यात अशी होणार. किती फरक आहे बघा तुम्ही. आता हे पानं याला लावायचे म्हटल्यावर किती बसतील. एससीटी वैदिक पूर्ण क्षमतेने पण नाहीये सर. अजून नाही. 100% नाही सर. कारण जास्त आहे त्यांचे. 200 एकरची मळे आहेत. 200 प्रॉब्लेम आहे. पूर्ण क्षमतेने नाही सर नियोजन. आमचं एवढं बजेट आहे, वैदिक आम्हाला एवढ्या बागेला या बजेट मध्ये बसून द्या असं आहे. पूर्ण जर अजून आपलं जेवढं पाहिजे तेवढं जर गेलं ना तर खतरनाक याच्यापेक्षा रिझल्ट भेटेल. म्हणजे वेळ लागेल ना. हा. 1 2 3 हे वरून आहे की नाही, वाळून गेला. 5 6 7 8 9
9 आणि 10 11 12 13 कटिंग केलेलं नाही सर, वाढून गेला होता हे. आपोआप वाळून गेले हा, त्याला कट केलं फक्त, वाढून करून गेलं टाकलं इथून. तर 12 फुटवे फुटले. वरून वाढत यायला होता तो, म्हणून इथून कट केले आपण. हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्ही कटिंग मारलंय तिथे, नाही तर शेंडा तेवढा खोड वाढून जातं. हे बघा तुम्ही इथे कटिंग केलं नाही तरी पण फुटलंय बघा. हे बघा हे कटिंग नाही केलं नाही तरी पण फुटलंय. आणि याच्यामध्ये पण जीव भरायला लागला वाळलेल्या याच्यामध्ये. हे कुठलं आहे? बैंगनपल्ली. बैंगन. हा बैंगनपल्ली. एका माणसाला एक खपणार नाही. हा अच्छा राजापुरी सारखाच आहे, फक्त राजापुरी गोल असतो, थोडा चपटा आहे. राजापुरी आहे पण समोर तो पण आहे का? 100% स्प्लिट झाली बघा इथे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. आज इथं पडलं खाली बघा, म्हणजे तुटून हे पूर्णपणे हे आतून पूर्ण गेलंय. फक्त काय राहिली आहे? साल. द्राक्ष असो नाही तर आंबा असो, एसिडी वैदिक म्हटल्यावर एकच परिणाम, ते म्हणजे डेव्हलपमेंट. बघा हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, आहे का? आणि हे परिस्थितीमधल्या झाडाला आता काय फुटलंय बघा. इथे फांदी सर, या झाडाला खालून फांदी. खालून काय फुटले? हा हे पहा हे. आणि याला इथे हे बघा, म्हणजे हे सगळा भुसा आहे आणि याला खालून पूर्णपणे बघा ही पालवी वगैरे फुटली. म्हणजे संपलेलं झाड पुन्हा त्याचा काय झाला? जन्म झाला. हो झालाय ना, माल पण लागलाय, पानं काय वाढली. हां किती सुंदर आहे बघा ना तुम्ही. नवीन साल तयार झाली जरे. हे पूर्ण झाड वाढून जात होता सर, याला आहे की नाही कटिंग केले आपण. हां हां हां. म्हणजे त्याला तुम्ही जर वैदिक टाकलं नसतं, कटिंग नाही, तुम्ही अजून जरी इथून जरी कटिंग केली असती तरी ते जातच होतं ते. आजच्या घडीला एक बी झाड मरणास्थित नाही सर. म्हणजे सगळे रिवर्स झाले. रिवर्स हे पुन्हा गेलं फांदी आहे, तरी पण त्याला जीवाला आहे बा. ह्या जीवाला आहे. हे पूर्ण गेलं आहे पण त्याला जीवाला आहे. तुम्ही खाली अर्धा बॅगिंग केलाय, वरती बघा वरती पण आहे ना सर खूप. आणि विशेष म्हणजे खाली गळ नाही बिलकुल. गड नाही. तरी सर 15 दिवसाखाली मी वारं सुटलं होतं. एक गोष्ट ह्याच्यात बघितली सर, आपण जे कृषी अमृत पण टाकतो ना, गळ कमी होतं त्याच्यात. सर गेल्या वर्षी गारपीट झाली होती हैदराबादला सर. हां हां. तिथं भरपूर म्हणजे टोटल एरिया आंब्याची बागाच आहेत. हां हां. तर ह्यांच्या बागेमध्ये समजा 25% नुकसान झाला, दुसऱ्याचे 80% नुकसान झालं सर. हो सर. परेशान होते बाजूवाले सर. गार आमच्या शेतात पडले, तुमच्या शेतात पडले, आमचं नुकसान एवढं जास्त आणि तुमचं कमी कसं. त्याच्यामध्ये गारपीटमध्ये बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांचं केमिकलवाल्यांचं 80% नुकसान. हो 80% नुकसान. तुमचं फक्त 20% झालं. 20 ते 25% 20 ते खूप झालं 25. सर. माल खूप कमी पडला होता खाली. बर. ते झाड छोटे आहे बघा, त्याला माल किती आलाय बघा. आहे ना हो. ते समोरचं हे. आणि तुम्ही हे झाड का बरं राहून दिलंय? हे आता ते जे साहेब होते ना, त्यांनी लावलेलं आहे म्हणून त्यांनी ठेवा म्हटले. लिंबाचं. हां जे आपले हे बागवाले जे साहेब आहे हां. त्यांनी लावलेले आहेत. आणि हे तोडू झाड. नका ते, तोडू नका. हो. चांगलं आहे ते. 1 2 3 आणि हे 4, या चारही झाडांची हेल्थ कशी आहे? छान आहे. चांगले आहे सर. ग्रीनरी बिगडी आहे, माल जास्त. बरोबर आहे की नाही? ग्रीनरी चांगली आहे, पत्ते चांगले आहे. या ह्या पानांची झाडाला quality पहा. गेल्या वर्षी पण एवढाच माल होता सर. पूर्ण झाड पडलंय. बरोबर आहे. म्हणजे हे झाड पडले बघा, याला फांद्या फुटल्या खाली सगळ्या. आणि याच्या पानांची क्वालिटी पहा. आहे डायरेक्ट नवीन झाड. हे नवीन कोळीतून येतो ना आंबा, हा तसं आहे सर. कोळीतून आलेला आंबा आहे. पान केवढं आहे? हे केवढं आहे आता? हं? माझा अख्खा हात त्याच्यावर बसतोय हो. आणि अख्खा हात बसून सुद्धा शिल्लक राहतोय. म्हणजे बघा इथं 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 टेम्परेचर किती आहे? फार कमी आहे. इथे ग्रीनरी जादा आहे, हो. तिकडे ग्रीनरी कमी आहे, तिकडे पिवळेपणा जादा आहे. म्हणजे आपल्याला अशा झाडांचं नुकसान नाहीये. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि साऊथ इंडियाच्या बॉर्डरवर आहेत. इथून साऊथ इंडियाची बॉर्डर किती आहे? 5 किलोमीटर आहे. तर 5 किलोमीटरवरती बॉर्डर आहे तेलंगणाची. हा तेलंगणाची. गुरु शिष्याची जोडी आपल्या सोबत आहे इथे मित्रांनो. की 31 वर्ष 38 वर्ष त्यांचं वय आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी काय क्रांती घडून आणलेली आहे की 2 ते 3 लाखाची उलाढाल असलेला त्यांचा हा शेती व्यवसाय. म्हणजे त्यांचं जे पारंपरिक व्यवसाय काय आहे की बाग जी आहे ती भाड्यावर तत्वावर घेणे आणि तिचा डेव्हलपमेंट करून माल विकणे
अशा प्रकारे त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय गेले 15-20 वर्ष, बरोबर आहे. हो. तर आणि तो व्यवसाय करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केमिकलवर चालू असताना तिथे मी 2-3 लाख रुपये उलाढाल व्हायची आणि शिल्लक काहीच नाही राहायची असं ते सांगता. आणि 2-3 लाखांची उलाढाल 1 करोडवरती नेणारा तरुण आणि त्याचे गुरु आपल्याला आज इथं भेटणार आहेत आणि त्यांची बाग आपण बघणार आहे, त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहे. कशाप्रकारे तुमचा 2-3 लाखांचा जो शेतीचा व्यवसाय आहे तो कोटीमध्ये कसा त्यांनी नेला, हा सगळा प्रवास कुठल्या आधारावर कुठल्या त्यांनी ज्ञानावर हे गाठलं यश, तर याची आपण कहाणी इथे ऐकणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार सर. तुमचा पहिलं गुरूंचा आपण परिचय घेऊ. नमस्कार, माझं नाव मोहम्मद सादिक युसुफ खान, राहणार करखेली, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड. मग तुम्ही शिक्षक म्हणून कुठे हायस्कूलवर आहे? जिल्हा परिषद करखेलीला होतो सर. अच्छा, तुमच्याकडे 10वी पर्यंत आहे? ICT मध्ये. हां, 10वी पर्यंत. 10वी पर्यंत आहे. अच्छा. आणि मग तुमचे शिष्य ज्यांची आज आपण कहाणी ऐकणार आहेत त्यांचा परिचय करून घेऊ. नमस्कार, माझं नाव शेख राझिक अब्दुल रजाक, राहणार करखेली, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड. तुमचा जो पारंपरिक व्यवसाय होता तो म्हणजे वडील तुमचे बाग घ्यायचे, तर हो. तुमच्याकडे किती बाग होता, किती वर्षांपूर्वी घेतला पहिल्यांदा? 2011 साली घेतला होता. आमच्या गावी एकच बाग म्हणजे होती. 14 वर्षापूर्वी हो. एक बाग घेतला तुम्ही. हा. वडील बाबांनी घेतले त्यांचं बालपण बागेमध्येच गेला, हे बागेमध्येच राहायचे. ज्याची बाग घेतली तिथेच राहायचे. तिथेच राहायचे? हो. एवढी परिस्थिती बिकट होती त्यांची. काय बात करता? हो सर. मग तुम्ही एकाच गावचे? हा, हो, एका एका गावचे. गावचे. मग तुम्ही त्यांचं बालपण सगळं पाहिलं, शिक्षण पाहिलं, तुम्ही त्यांना शिकवलं. हो. मग तुम्ही सुरुवातीला ही जी बाग तुमची चालू होती तर वडिलांनी ती किती वर्ष सांभाळली? समजा 14 वर्षापैकी 3 वर्ष वजा करा तुमचे, म्हणजे किती राहिले? तुम्ही 3 वर्षापूर्वी ताब्यात घेतलं. हो. मग 11 वर्ष तिची उलाढाल किती व्हायची? तेवढं तर मला एक सरासरी तुम्ही माहिती आहे तेवढं सांगा. 3-4 लाख रुपये. 3-4 लाख हो. रुपये. शिल्लक किती राहायचे? काहीच राहायचं नाही. म्हणजे जर भाडं जर दिलं हम्म. त्या बागेचं हम्म. तर शिल्लक काहीच राहायचं नाही, उलट कर्ज व्हायचं. यांची सिस्टम कशी होती सर, नेमकं सांगतो तुम्हाला. 1.25 लाखाला बाग घ्यायची. हा. बाग घ्यायची, 25,000 रुपये ॲडव्हान्स द्यायचे. बर. माल विकायचा, मालावर पैसे द्यायचे, माल विकायचा. दुकानवाल्याला, केमिकलवाल्याचे जे आहे ते पैसे द्यायचे, बागवाल्याला पैसे द्यायचे. हा. जे उरले त्याच्यामध्ये हे यांचा संसार घर चालायचा. चालायचं. मग पुढच्या वर्षी 25च द्यायचे. अजून तशी सिस्टम चालायची. अरे बापरे. म्हणजे मागचं पुढच्यात व्हायची, बस झालं एवढं सिस्टम. फक्त मुलं मोठी झाली, राहायचं. बाकी काहीच झालं नाही, क्रांती काही झाली नाही. काहीच नाही. हो. बर बर. मग तुम्ही शिक्षण शेवटी काय घेतलं मग? माझं LLB झालं. अच्छा. नंतर LLM झालं. बर. 1 वर्ष प्रॅक्टिस करून सोडून दिलं. मग ते बिझनेस मध्ये शिफ्ट. वकिली सोडून दिली हो. आणि ह्याच व्यवसायामध्ये परत उतरले. हो. मग ते एवढी हिंमत कुठून आली? सरांकडून, आपली SCT कडून. काय बात करता? म्हणजे याची जी हिंमत आहे ती तुम्हाला ज्यावेळेस अनुभव आला की नाही याच्यात दम आहे, हो. हे तुमच्या लक्षात कसं आलं की काहीतरी आहे याच्यामध्ये? पहिल्या वर्षी आहे की नाही आमच्या गावात वापरलं मी SCT, आपलं सॉइल कृषी अमृत. तुम्हाला कसं वापरावं असं वाटलं, का वापरावं असं वाटलं? सरांनी सांगितले. तुम्ही मोटिवेट सांगितलं केलो सर. का? म्हणजे मी 8 वर्षांनी वापरतोय. तुम्ही? हा, मी सर कंटिन्युअसली. आणि मी काय म्हणलं त्याला, पहिलं वर्ष आहे, मी म्हणलं की बाबा तुम्ही फक्त एक 10 झाडाला वापर, मी तुला कृषी अमृत देतो. तुम्ही शिक्षक आहे, हो. तुम्हाला असं का नाही वाटलं की बाबा तो LLB करतोय, झालंय, मग आता वकील होईल, पैसे कमवेल, कशाला त्याला याच्यामध्ये घाला? नाही, म्हणजे तो बी इच्छुक होता. हा. तो माझी शेती बघून तो मोटिवेट झाला सर. बर बर. हा. तर मी म्हणलो की अरे शेतीमध्ये खूप आहे, आंब्याची बागेमध्ये भरपूर तुमचा आहे. रस होता शेतीमध्ये? हो, हा, शेतीमध्ये. ओढा इकडे होता. हा. बर. हा. मग तुम्ही पहिल्यांदा किती एकरला? 7 एकरला वापरलं? 7 एकरला पूर्ण बागेला मी वापरलं. फक्त 10 झाडाला वापर म्हणलं, किंवा गरीब माणूस आहे, नुकसान होईल तर आपल्या बरोबर, येईल आपलं आपल्याला. होईल. हा. या तू 10 झाडाला वापर, सर्टिफाईड झाल्याच्या नंतर वापर. ते म्हणला सर तुमच्यावर मला विश्वास आहे, मी वापरलं तर पूर्ण बागेला वापरलं, नाही तर वापरणार नाही. बर पूर्ण बागेला वापरलं सर त्या बर बर. त्यावेळेस पूर्ण बागेला. आता उधारीमध्ये शेती करायची सवय केमिकलवर, आणि इकडे एकदम अचानक रोख, मग तुम्ही एवढी डेअरिंग कशी केली मग? आली आता SCT कडून हिंमत. बर बर. गेल्या 1 वर्ष जेव्हा आपण पहिलं वापरलो ना, हा हा. तेव्हा आपल्याला रिझल्ट भेटला. बर. त्या रिझल्टच्या हिंमतीवर आपण सगळा जोर लावला. कृषी अमृत भरल्याच्या नंतर हा एवढे चमत्कारिक आम्हाला रिझल्ट भेटले ना सर. हा. बर. जेवढे झाड मरणावस्थेमध्ये होते हा हा. ते पूर्ण रिकवर झाले सर. आज तुम्ही बघला तर एक जरी झाड मला मरणावस्थेत दाखव सर, 1 लाख रुपये तिथे? नाही. हा, नाही, तिथे. बिलकुल अजिबात नाही. इथं पण नाही, तिकडं पण नाही. सगळे रिकवर झाले? हो. सगळे त्या रिकवर झाले. बागेपासून तर सर एक पूर्ण एनर्जी भेटली, कारण ती बाग जवळपास सरांनी संपल्यात जमा होती? संपल्यात जमा होते. लास्ट डोस टाकून जर त्या झाडांना आहे की नाही पान असे काही काहीच किंचित
5-50 म्हणजे तुम्ही 11 वर्ष ते केमिकलनी ती भाषी शोषून तिचं काहीच नव्हतं राहिलं, सांगायला राहिला होता. हो सांगा. मग तिला जीव आला पूर्ण. कृषी अमृत, सॉइल चार्जर तुम्ही वापरलं, माल पण आला, सगळं झालं सर. आणि मालकाला पण जीव आला. बर, मग आता त्या बागेची काय कंडिशन आहे? खूप चांगली आहे, खूप किती उलाढाल होती तिची? त्याची आपल्याला दरवर्षी आहे की नाही 10 पर्यंत येईल, जी 2-3 लाखाच्या पुढे जात नव्हती. ती 12 लाख रुपयापर्यंत, तुम्हाला 10 लाख 12 लाख पर्यंत हो उलाढाल करते. हो. आणि प्रॉफिट किती राहते त्याच्यामध्ये तुम्हाला आता? आपल्याला त्याच्या 4-5 आता ह्यांचा प्रॉब्लेम काय सर सांगतो तुम्हाला. हे लीजवर बाग घेतात, त्यांचा प्रॉफिट हे कॅमेरा पुढे सांगू शकत नाही. बरोबर. नाही तसं नाही, परंतु जरी असलं ते कमवून पण देतात ना समोरच्याला. नाही सर, नाही, म्हणजे त्याच्यात- ती बाग पुढचे जे शेतकरी आहे हा. व्यापारी हुशार होते ना ते. बरोबर. असं आहे. नाही, उलाढाल तर सांगू शकतो ना आपण. हा उलाढाल हा, सांग. उलट उलाढाल पण सांगितलं तर पुढच्याला समजून जाते समजून सगळी गोष्टी. हा. तो पण सर ह्या वर्षी हा. 1 महिन्यामध्ये हा, 30 एकर जमीन घेतला सर. क्या बात आहे, व्हेरी गुड, अभिनंदन. झाला सर, फक्त Very good. माझ्या हिशोबानं 20 दिवस झाले. झालं, मग काय विषय आहे? तुम्ही त्या 30 एकर मध्ये करोडपती होताय. त्याचे भाऊजी पण आहेत, ते दोघं मिळून 65 एकर जमीन घेतली आमच्या गावाच्या जवळ. आता म्हणजे आपण जी कहाणी ऐकतोय मित्रांनो, की त्यांचं जे तुम्हाला म्हटलं की 2-3 लाखांपासून 1 करोड पर्यंत जी उलाढाल त्यांची वाढली, ती बी जास्त दिवस नाही आली, 3च वर्षामध्ये. 3 वर्ष. तर आज त्या बागेचं तुमचं उत्पन्न जे आहे ते साधारणतः 10 लाखापर्यंत उलाढाल होते. हो, आणि तुम्हाला 4-5 लाख रुपये त्याच्यामध्ये राहायला लागले. मग त्याचा उत्साह बघून तुमच्या बागा वाढल्या. मग तुम्ही 50 एकर पर्यंत कधी गेले? 2 वर्ष, दुसऱ्या वर्षी. 2 वर्षापूर्वी. मग त्या 50 एकरचा पण रिझल्ट बघून तुम्हाला आणखीन उत्साह वाढला. हो, मग ही कधी घेतलेली बाग? ह्या 2 वर्ष झाली. हिला पण 2 वर्ष झाले. मग आता टोटल ह्या वर्षी किती बाग आहे तुमच्याकडे? हिला 5 वर्ष घेतले सर. 5 हिला वर्षासाठी. मी 5 वर्षासाठी. हो, 5 वर्षासाठीच करार केलेला. बर, आज ह्या मिनिटाला तुमच्याकडे 150 एकर बाग आहे समजा, हो. बरोबर आहे. मग 150 एकर बागा कुठल्या कुठल्या परिसरात आहे सध्या? आता ही इथं एक किनवट आहे. मध्ये आहे. बाकी आमच्या गावात आहे, हा, कारखेली, धर्माबाद. बर. बाकी सगळे गजवेलला आहेत. म्हणजे कुठाला हे? हैदराबादच्या जवळ. एरिया आहे, हैदराबादच्या जवळच आहे. अच्छा. एरियाचं नाव सिद्दीपेठ काय? एरिया. त्या सगळ्या सिद्दीपेठच्या आसपास त्या किती एकर असतील तिथे? जवळपास तिथं असतील 100च्या वर. 100च्या वर, 100 एकरच्या आसपास. आणि बाकी 50 एकर इकडे. हो म्हणजे हे पूर्वी 50 एकर घेतलं, ते 100 एकर एक्स्ट्रा वाढलं नंतर. हो मग आता तुम्ही तिकडे सगळीकडे एससीटीच वापरताय. हो. आणि तुम्ही एससीटी का वापरताय? कारण समोरच्याला समजा जर लय वाटलं बघा माझी लय बाग भारी झाली तर तो परत मागू शकतो. हो. मग तुम्ही करार नाही करत का असा? नाही, ह्या बागेची या केलं नाही वर्षी, 5 म्हणून वर्ष. म्हणून तर आपण हा पर्याय निवडला की सगळ्यांबरोबर करार केला. हा. 5 ओके. वर्षाचं. जो माणूस स्वतःची जमीन नसताना दुसऱ्याची जमीन करत होता, त्याच्या मुलाने आज स्वतःची 40 एकर जमीन 30 घ्यावी. एकर. 30 एकर 30 एकर जमीन घ्यावी हे सोपी गोष्ट नाही ना. हो, नाही सर. आजच्या कंडिशनला शक्यच नाही. 30 एकर हो. त्यांच्या खानदानीमध्ये कुणाला नाही 30 एकर सर. 1 एकर पण नाही 1 एकर पण नाही 1 खानदानी. एकर. बरोबर आहे. हो. ह्याची ताकद कशाची आहे? तुम्ही एससीटी वापरलं आणि लोकांना अमृत खाऊ घातलं. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही 50 एकर बागेमध्ये किती झाडं असतील एक अंदाजे सरासरी? 50 एकर बागेत जवळपास 7-8 हजार असतात. बरोबर आहे. हो. म्हणजे एका एकर मध्ये किती झाडं असतात? ते अंतरावर डिपेंड. सरासरी सरासरी. जसं आता इथे एका एकर मध्ये किती आहे? इथं एका एकर मध्ये 150च्या वर बसतात. 150 झाडं बसतात. मग आता हे सगळे किती एकर आहे इथे? इथं 18 एकरची ही बाग आहे. 18 एकर. 27 झाड आहेत. इथे 2700 झाडं आहेत. म्हणजे 18 मध्ये 2700 म्हणजे 100-125 ते 150 आसपास झाडं आहेत. म्हणजे तुमच्याकडे काही जरी नाही म्हटलं तर 50 एकरचे पूर्वीचं उदाहरण सांगतो मी. 50 एकरचे गुणिले किती? 150 झाडं. 15×5 = 75. 7,500 झाडांचा जीव तुम्ही वाचवला. हो. आज तुम्ही 150 एकर म्हणताय तर जवळजवळ तुम्ही 22,500 झाडांचा काय वाचवलाय? आणि त्यांना काय खाऊ घातलंय? अमृत. आणि म्हणून तुम्हाला परमेश्वराने ही 30 एकर जमीन गिफ्ट दिलेली. हे वाक्य माझं लिहून ठेवा कुठे. कळतंय का मी काय म्हणते? ही प्रकृती प्रतिसाद देते. Yes. तर ती एवढंच म्हणली, खरंय खरंय खरंय. आज विचार करा, लोक म्हणतात शेती परवडत नाही, शेतीत दम नाही. तुम्ही भाड्याने शेती घेतली आहे आणि त्याच्या जोरावर तुम्ही 30 एकर शेती घेतली आहे. मला सांगा, हे फक्त तुम्ही दुसऱ्याचं भलं केलंय. आज तुम्ही लोकांची जमीन सुपीक करताय, बरोबर आहे की नाही?
आणि आज तुम्ही पहिल्यांदा एससीटी इथं वापरलं 100% वैदिक, वैदिक बरोबर आहे. बाकीच्या बागांमध्ये तुम्ही समजा आता ज्या तुमच्या सिद्धपेठमध्ये बागा आहेत त्या बागा दुसऱ्या वर्षाला आहे तुमच्या बरोबर, तर त्या बागांची कंडिशन कशी काय आता? मागच्या वर्षी कशी होती? मागच्या वर्षी खूप बेकार होती, पण ह्या वर्षी थोडी चांगली आहे, झाडं सुधारली. आता इथंच आपण उदाहरण बघूया की तुमचं जी झाडं आपण बघितली, एकही झाड असं नाहीये कधी मरायला लागले, सगळे मरणातून वाचतायत. सगळ्यांच्या ज्या वाळलेल्या काड्या आहेत त्या पुन्हा हिरव्या होत्या. आपण पाहिलं अर्ध फांदी जळून गेली आहे आणि अर्धी फांदी एकदम हिरवीगार झाली आहे. तुमचे जे फुटवे वाढलेले आहेत 10-10, 12-12 फुटवे, त्याला आलेले फळं, खोडाला फक्त फळच आहे, एकाचं पानाचा तपास नाहीये. ही जी चित्र आपण पाहिलं, हिला पण नवं जीवन प्राप्त झालं. ही बाग तुमची जर वरतून बघितली तर खरोखर असं वाटतं वाळवंटामध्ये तुम्ही एक बाग फुलवली, म्हणजे मरुद्यान ज्याला म्हणतात, ओएसिस इंग्लिशमध्ये. म्हणजे आजूबाजूला सगळं वाळवंट आहे आणि इथेच फक्त हिरवगार आणि एकदम काळभोर तुमचे पानं आहेत. आता मगाशी आपण पानं आणली होती, काय पानं होती ती? मगाशी पानं आणली त्याला प्लास्टिकच वाटते ना? प्लास्टिक. म्हणजे तुमची पानं आपण मगाशी तुम्हाला दाखवली की 3 प्रकारची पानं, एक केमिकलची, एक एससीटीची आणि एससीटी वैदिकची, अशी 3 प्रकारची पानं आपण बघितली. तर त्याच्यामध्ये किती मोठा बदल असतात, जमीन आसमान. म्हणजे हे पान जे केमिकलचं आहे त्याच्या पुढे वैदिकचं एससीटीचं पान हे चौपट होतं आणि वैदिकचं पान तर त्याच्याही 6 पट होतं, एवढं मोठं होतं. जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ, जेवढे निरोगी पानं तेवढे निरोगी फळ, जेवढे चमकदार पानं तेवढं चमकदार फळ आणि तेवढा चमकदार शेतकरी. बरोबर आहे की नाही? की ही बाग जर केमिकलवर असती तर आज काय कंडिशन असते? बागच राहिली नसती इथं. म्हणजे तुमचे त्या 2 लाखासारखेच, लाखाचे 12,000. नाही म्हणजे हे बाग म्हणजे काढून टाकणार होते हे मालक. घेतला ते. बर. ज्यांची बाग होती ना त्यांनी विकून टाकणार होते. तेवढ्यात आपण त्यांना भेटलो. बर. आपण घेतले त्यांच्याकडून. बर. मग आपण ह्याला आहे की नाही सगळ्या बागेला रिपेअर केले. बर. मग आता ते काय म्हणताय? आता त्यांनी जे साहेब होते, पीआय सर होते, पीआय होते, बाग म्हणजे तयार केले होते. बरोबर. पुन्हा ते 2017ला एक्सपायर झाले. बरोबर. हार्ट अटॅक ना. मग एक्सपायर झाल्याच्या नंतर फक्त आता बघणार कोण बागेकडे, नांदेडला राहतात. बरोबर. तर ते रालटाल झालं 2-4 वर्ष. पुन्हा जे म्हणजे बाग अशी मरणावस्थेमध्ये आल्याच्या नंतर त्यांना राजी भेटला. जे हे बाग बघत ते मॅडम आहे ना, जेव्हा पण इथे येतील तेव्हा पण आहे की नाही सांगून जातात की आहे की नाही तुझ्यामध्ये आमचे साहेब दिसतात. हो, क्या बात. हे खरोखर आहे, क्या बात. मी बाग जेव्हा पाहिली होती साहेब असताना तशीच बाग तू बनवला. म्हणजे साहेबांचं जेवढं प्रेम होतं बागेवर तेवढंच प्रेम तुमचं पण आहे, कारण ती बाग सुधारली त्यांना दिसते ना. बरोबर की नाही? बघा परमेश्वर कशी लीला करतो पाहिलं ना. आणि मॅडम पण म्हणले त्याला, मी जेव्हा असाल तोपर्यंत बाग मी दुसऱ्याला देणार नाही म्हणून. मला किती कोणी पैसा वाढून दे. तुम्ही जी सेवा करताय झाडांची त्याचे आशीर्वाद आहे. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे परमेश्वर बघा, त्यांचं झाडांवर काय होतं, प्रेम होतं. त्यांनी फक्त बाबा मजा म्हणून किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा ते काही केलेलं नव्हतं. मग त्यांचं प्रेम सांभाळण्यासाठी तुमची नियुक्ती केली. तुमच्यासाठी तो व्यवसाय असेल पण त्याच्यासाठी बघा त्यांनी तो कशी व्यवस्था करतो. आणि तुमच्याबरोबर त्यांनी एससीटी जोडून दिलं जेणेकरून बागेची परत काय होईल, चांगली होईल. बघा किती एक, ह्याला आपण योगायोग म्हणतो. योगायोग नाही आहे, ही सगळी नियती आहे, हेच प्रारब्ध आहे, हे ठरलेलं आहे सगळं, हे जन्नतमध्ये लिहून ठेवलेलं आहे सगळं आणि घडतंय, फक्त एवढंच आहे. हे झाडाला बघा, याला तुम्ही रोटेटर लागला म्हटले, बरोबर आहे ना? इथे लागलाय ना, त्याच्यातून बघा ते झाड थोडं रडलं, ते सगळं ज्यूस बाहेर आला. हेच झाड जर केमिकलवर असतं ना तर हे याला चीर पडून हे त्याला भान पण नाही आपल्याला लागलंय का काय, ते मरून जायला तयार आहे, कारण ते आधीच वैतागलेले. ते रोटेटरला म्हणतात थँक्यू मला मारल्याबद्दल. पण हे झाड मात्र त्याला जगायचंय बघा. म्हणजे आज आपण बघतो, फिरलो तुमच्या बागेमध्ये, काय सुंदर फळधारणा आहे, क्वालिटी काय सुंदर आहे, लस्टर किती सुंदर आहे. साधारणतः या वर्षीचं वातावरण आंब्या बागेसाठी पूर्णपणे प्रतिकूल होतं. काय परिस्थिती आज संपूर्ण? सध्या तर परिस्थिती आहे की नाही, आंब्याच्या दरामध्ये खूप घसरण झालेली आहे. ओके. आणि सगळे व्यापारी परेशान आहेत. काय शेतकरी पण परेशान आहेत. मला सांगा, माल कमी आहे तरी पण व्यापारी का परेशान आहे? काय वातावरणामुळे लोक आंबा खात नाही, त्याच्यामुळे नाही खात नाही म्हणण्यापेक्षा सगळ्यांना माहित झालं की हे त्याच्यामध्ये ते भयंकर काय वापरता, केमिकल वापरता. कोणतं ते फळं येण्यासाठी काय करतात, ते कल्टार, म्हणजे काय असेल ते टाकतात.
त्याने आंब्याचा जीव जातो. हो फळं येता पण आंब्याचा जीव जातो. आणि अशा प्रकारे ते त्याचे जेवढे भयंकर परिणाम आहे का ते जर खाल्लं तर माणसं नपुसक होतात. तो जर आंबा खाल्ला त्यांनी तयार केलेला तर लहान बाळांवर त्याचा वाईट परिणाम होतो. वांज बाळ म्हणतात ते, लवकर वयात येतात. झाड कसं लवकर वयात येतं तसंच माणसं पण लवकर, मुलं पण लवकर वयात येतात, मुली. त्याच्यामुळे ते लोक खात नाही. तुमच्या आंब्याला का बाजार नाहीये? कारण तुम्ही जो आंबा पिकवता सगळा केमिकलवर पिकवता. किती फवारण्या करता हो आंब्यावरती केमिकलच्या फवारण्यात आहे की नाही अगोदर जे करताय ते तुम्ही तर, आमचा अनुभव आहे ना तुमचा. हो आपण ह्या बागेला आहे की नाही काय क्रॉप चार्जर, फ्लावर चार्जर, फ्रूट चार्जर किती फवारण्या केल्या? 3 किंवा 4च झाले होते. हीच बाग केमिकलवर होती तुमची 7 एकरची ती, तेव्हा किती फवारण्या करायची? 12-15 व्हायच्या फवारण्या केमिकलवर. आणि सगळे विष. हो सगळं विष. त्याच्यामध्ये काही अमृत फवारत होते का? नाही. हां, म्हणजे आज तुमच्या तुमची 100 एकर आहे सिद्दीपेठमध्ये, आणि आजूबाजूला जे केमिकलवर आहे त्यांची परिस्थिती काय? त्यांना कसं आहे, रोग जास्त आहे त्यांच्यावर. कुठले कुठले रोग आहे? ते चिकटा म्हणून आहे जास्त येतो. बरोबर. अजून? आणि जे पान खाणारी अळी असते. बरोबर. ते आणि झाड आपोआप आहे की नाही पानं गाळून टाकतो. आणि पाण्याचं गाळतोच. फळं पण क्वालिटी चांगली नाही. बरोबर आहे. सुरकटलेले, सुकलेले असे टवटवीत आहेत का असे चमकणारे? नाही. फळ आपण मगाशी बघितलं तुमचं, तर वाऱ्याने काडी तुटली होती. हो. आणि आपण ते फळ झटकलं, हाताने ओढलं सोडून द्या, झटकलं तरी पण ते 15 दिवस पडलेलं आहे, ते सडलेलं नाहीये. आणि थोडंसं खराब झालंय, तेवढंच फक्त खराब झालंय, बाकी काहीच तयार झालेलं नाहीये. याचा अर्थ त्याच्यामध्ये जीव किती आहे? लोकांचं तसंच गळतंय. बरं, तुमचा बाग ज्यावेळेस वरून बघितला एवढी ग्रीनरी आहे जबरदस्त, की असंच कळतं की पुढच्या वर्षी त्याला याचा दुप्पट माल येणार आहे. मग तुम्ही ह्या प्रकारे एससीटीवर ज्या बागा केल्या त्या केमिकलपेक्षाही आज तिकडे उजव्या आहे. हो, केमिकलपेक्षा आहेत. आणि त्या तुमच्या एससीटीच्या बागेपेक्षा ही वैदिकची बाग आणखी चांगली आहे. किती उजवी असेल? डबल आहे. म्हणजे 3 पट गुणा. केमिकलचा जर बाग असेल त्याच्यापेक्षा एससीटीचा बाग किती आहे? डबल आहे. डबल आहे. आणि एससीटीच्या बागापेक्षा वैदिकची बाग 3 पट आहे. 3 पट. हो. कारण एवढ्याच बागेवर त्यांनी वैदिकचा प्रयोग केला होता. आता पुढच्या वर्षी पूर्ण 150 एकर. ही त्यांचीच बाग आहे ना? ते नाव साहेबांचे आहे फक्त, पण मनामध्ये हृदयावर कोरलेली त्यांच्या सातबाऱ्यावर आहे. नाही, मॅडम पण सांगतात इथं येऊन काय चाललं मालक म्हणून. क्या बात आहे. काय ते किती मनाचं मोठं. त्यांच्या घरी किंवा प्रोग्राम असते ना तेव्हा मी जातो, तर आहे की नाही जे घरी पाहुणे असतात त्यांना सांगतात की हे आमचे मालक आहेत म्हणून. क्या बात आहे. ह्या सगळ्या पद्धतीमध्ये तुमच्या लक्षात येतंय की तुम्ही जेव्हा बाग सांभाळली, त्यांनी बाग पाहिली, तर आज त्यांना पण विश्वास बसत नाही की ही आपलीच बाग आहे. राईट. आम्ही ज्या पद्धतीने तुमच्या रस्त्याने आलो तर दगडण दुगडण वाळवंट सोडून काहीच नाही, असे त्या पराठीच्या काड्या अशा उभ्या आहे. आणि पूर्णपणे आजूबाजूला आम्ही ड्रोन मधून पाहिलं तिकडं पण काहीच नाही. आणि इथं असं मध्येच तुमचं असं ते बेट कसं असतं, बेट मध्येच समुद्रामध्ये किंवा वाळवंटामध्ये एक बाग कशी असते तसं तुमचं चित्र आहे. मग ही सगळी ग्रीनरी वगैरे तेव्हा तर पूर्ण असं पिवळा पावळा असेल सगळं, काड्या बिड्या सगळ्या सलवर गेलेला. मग हे भरलं तुमचं 1 वर्षामध्ये. काय काय केलं तुम्ही आता हे सविस्तर आम्हाला सांगा. अगोदर तर पहिल्या वर्षी आहे की नाही फक्त कृषी अमृत टाकले होते. कृषी अमृत किती टाकलं होतं याला? 10 किलोने एका झाडाला. हो. सॉइल चार्जर किती वापरलं? पहिल्या वर्षी नाही वापरलं. दुसऱ्या वर्षी? या वर्षी काय काय वापरलं? जवळपास 100 एकर सोडले सगळ्या झाडांना. 100 लिटर सॉइल चार्जर सोडले. अजून काय सोडले? आपला RNPH असते ना त्याचा बेसल डोस एकदा दिले होते 10 किलो ना सगळा. 10 किलो. आणि RNPH किती? जवळपास 6-6 किलो गेला होता एका एकरला. 6-6 नाही सगळं किती वापरलं? पूर्ण जे 10 किलो आपण खत टाकलाय त्यांचं आपण कसं केलं, 50-50 पोत्यांचा एक असा ग्रुप केला. बरोबर. त्याच्यामध्ये 50 पोत्यामध्ये एक 6 किलो कृषी आपलं RNPH, 50 पोत्यामध्ये 6 किलो RNPH असा ग्रुप बनवून आपण पूर्ण झाडांना. समजा तुमच्या 250 झाडांना तुमचं किती गेलं, म्हणजे 10 किलो म्हटलं 250 झाडांना 50 गेलं, म्हणजे 250 झाडांना म्हणजे बरोबर गेलं तुमचं.
बरोबर गेलं. एकरी बरोबर गेलं. पीएच थोडं कमी आहे. नाही बरोबर झालं ना, बरोबर झालं. 3-3 किलो 6 किलो दिले ना, 6 किलो. मग 250 झालं म्हणजे किती झाले 2 एकर. 2 एकर. मग बरोबर गेलं तुमचं. हा. म्हणजे तुमचं एकरी 3 किलो RNPH, 3 चौक 12 किलो RNPH आणि साधारणतः एकरी 25 बॅग कृषी अमृत द्या तुमच्या इकडे गेलेले. मग अशा प्रकारे तुम्ही एक बेसल डोस टाकला, फक्त डोस रिपीट झाला. फक्त तो रिपीट झाला नाही. एकदा टाकले दिले तो जर रिपीट असत तर कल्पना करा, रिझल्ट तर आहे की नाही अप्रतिम आला असता. म्हणजे खूप छान. तो जो डोस आहे तो जर रिपीट झाला असता तर इथं काय चित्र असतं आपण कल्पना सुद्धा कल्पना करू शकत नाही. राईट. थोडक्यात आज तुमचं झाड नवीन झालंय, त्याचं जीवन वाढलं एवढं सुंदर. जे तरुण आता बेरोजगार आहे किंवा आता तुम्ही जर वकील झाले होते, तुम्ही जर वकिलीकडे गेले असते, आज तुम्ही 1 कोटीची उलाढाल करताय, बरोबर आहे, तर वकिली क्षेत्रात गेले असते तर तुम्ही काय किती कमवले असते? महिन्याला 15,000 ते 20,000. बरोबर. ते 15 बरं मी म्हणतो महिन्याला 25-30,000 म्हणतो, मी 50,000 म्हणतो, ठीक आहे ना. चांगलं यश मिळालं असं तुम्हाला 50,000 मिळाले असते. एवढे तर जातच नव्हते सर. बरोबर आहे. 1 वर्ष शिकण्यामध्ये 5 वर्ष गेले असते, अजून तुम्ही शिकतच असते दुसऱ्याच्या हाताखाली प्रॅक्टिस करतामध्ये. म्हणजे तुम्ही तेच 5 वर्षापैकी 3 वर्ष इकडे घातले, तर आज तुम्ही डायरेक्ट करोडपती होण्याच्या मार्गावर आहे. आज तो जे आहे जवळपास माझ्या हिशोबानं 80-90 व्यक्तींना रोजगार देतो सर. आज हार्वेस्टिंग चालू आहे. तो आज इथं फक्त सरांनी मला आहे की नाही 2 तास द्या म्हणून बोलवले. मी एवढा रिक्वेस्ट केलो, रात्री त्याला नव्हता, ते 7-8 वाजता तिथे तो हैदराबादला होता सर. घरी रात्री याला आता म्हणलो की तुला काही करावं लागतं, यावं लागतं, मी तुला बोलणार नाही म्हणलो पुन्हा. मग नाही हे शब्द म्हणलो त्याला, तो रात्री 2 वाजता आला. त्या तरुणांमध्ये एक विचार येणार, अरे यार मी माझी 10 एकर नाही, माझी 5 एकर आंबा मला सांभाळत नाही. हा माणूस 150 एकर कसं सांभाळत असेल एक माणूस, बरोबर आहे. आणि तेही दुसऱ्याची भाड्याने जमीन घ्यायची आहे, तिच्यामध्ये दुसऱ्याच्या वावरामध्ये पेरायचं आहे, खत पेरायचं आहे, आणि ते रिटर्न मिळेल की नाही याची शाश्वती नाही आहे. म्हणजे उद्या पुढच्या वर्षी हा भाग आपल्याकडे राहील की नाही याची शाश्वती नाही आहे. एवढं सगळं असताना हा तरुण एवढं डेअरिंग का करतो? म्हणजे आज तुम्ही एवढी प्रगती केली आहे. 30 एकर जमीन घेणं म्हणजे लोकांना त्यांच्या 5-5 पिढ्या गेल्या नाही जमलं. 5 पिढ्या म्हणजे 125 वर्ष कुटुंबांनी मेहनत केली. एक पिढी असते 25 वर्षाची. 100 एकर जमीन वाले विकून 10-15 एकरवर आले. उलट चाललंय. लोक जमिनी विकून शून्यावर राहिले आणि तुम्ही जमिनी विकून तुम्ही शिखरावर चाललेले विकत घेऊन, बरोबर आहे की नाही. मग ते बी तुमचं पहिला शॉट 30 एकरचा आहे. पहिला शॉट. तुम्ही हे जसं पुढे जाणार आहे ना, तुम्ही एक लक्षात ठेवा, फक्त तुम्ही जेवढं मोकळेपणाने करणार आहात, म्हणजे बागेला सुद्धा जाऊ द्या ती दुसऱ्याची बाग असू द्या, तुम्ही तिला जेवढं मोकळेपणाने करणार आहे, तुम्ही एकच डोक्यात ठेवा, मी त्या शेतकऱ्यासाठी नाही करत आहे, मी या झाडासाठी करतो. हे झाड माझं लेकरू आहे, हे माझा नातेवाईक आहे. बघा त्यांनी तुम्हाला दिलंय ना, साधारणतः तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची प्रगती होते ना, त्याचा 10% हिस्सा त्याला आणखीन वाढून द्या. कशाला? झाडांना. SCT वैदिकमध्ये खर्च नाहीच आहे ना, गुंतवणूक आहे ना. गुंतवणूक. आज मला सांगा, तुमच्या बागेत फिरलो, किती समाधान वाटतंय? एकदम छान आहे. मग तुम्ही याच्यामध्ये जर 100% वापर जर केला असता तर जी तुमची झाडं रिकामी ती सुद्धा रिकामी राहत नाही. पैसे कमवण्यासाठी खूप बागा नको आहे, खूप उत्पन्न पाहिजे. अगदी बरोबर आहे. कळलं का तुम्हाला? तुम्ही आपण कसं म्हणतो, एकला धड भाराभर चिंध्या, किती पण चिंध्या गोळा करा, शर्ट तयार नाही होणार, त्याला सलग कापड पाहिजे. ते तर आहे. बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला त्या एका बागेमध्ये, ह्या एका बागेमध्ये आज तुमचं जे उत्पन्न निघतंय, सरासरी समजा तुमच्या आता एक 28 झाडं आहे, तर सरासरी मागच्या वर्षी किती निघालं होतं SCT वर? ह्या बागेत जवळपास 60 टन निघाला होता. 60 टन. मागच्या वर्षी पण कृषी अमृतचा बेसल डोस होता, बरोबर आहे. मागच्या वर्षी या झाडांना तुम्ही एक बेसल डोस टाकला, किती किलोचा? 10 किलोचा. गेल्या वर्षी पण 10. आणि त्याच्यामध्ये मग केमिकल होतं, बरोबर आहे, म्हणजे DAP वगैरे. आणि त्यावेळेस बाग अशी रिकवर होत होती का? नाही. SCT मध्ये बाग रिकवर होत नाही, म्हणून तर आम्हाला वैदिक काढावं लागणार ना. तुमच्या बागेचं जसं वय वाढेल तसं ते उत्पन्न काय झालं पाहिजे? वाढलं पाहिजे. जेवढं त्या वर्षाचं झाड असेल तेवढ्या वर्षाप्रमाणेच आपला बेसल डोस गेला त्याला गेला पाहिजे. मग तुम्ही जर जेवढं दिलं, सिंपल, जेवढं पेराल तेवढं उगवेल, बरोबर आहे ना. म्हणजे ही त्याच्यामध्ये कहाणी आहे. आणि मग तुम्हाला जेवढं पेराल तेवढं मिळणार आहे ना. मग पेरा सूत्र लक्षात आलं.
डोस टेबल माल डबल, डोस टेबल माल्टिबल, सिंपल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 3 बागांमधून जेवढा माल मिळणार आहे तेवढा एकाच बागेत मिळेल. किती डोस टाकल्यावर? 3 डोस. मग तो का टाकायचा नाही? मी तुमच्याकडे झाडं जर 20 वर्षाची आहे तर तुम्ही असं बजेट करायचं की ह्या बागेमध्ये 100 एकरमध्ये 300 एकरचा माल काढायचा. झाडं जास्त असल्यामुळे आहे की नाही सगळ्या झाडांना वापरणं शक्य होत नसते. नाही तसं नाही करायचं ना. मी काय म्हणतो तुम्हाला, क्षेत्र जे आहे ना तुमचं, समजा उदाहरणार्थ तुमच्या असं लक्षात आलंय की तुम्हाला एक बेसल डोसला किती खर्च आला? याला जवळपास आला असेल 3च्या आसपास काही. 3 लाख रुपये. म्हणजे 28 झाडांना काय आला? 100 रुपये एका झाडाला. सोपं आहे ना? 100 रुपये एका झाडाला. मग तुम्ही जर 3 डोस वरती किती रुपये झाला? 300 रुपये. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही गणित काढा ना. 300 रुपये प्रमाणे तुम्ही जर 10,000 झाडांना खर्च केला तर किती खर्च येणार आहे? 30 लाख रुपये. 30 तर तुम्ही जर 3 केला तर 20 60 लाख रुपये. बरोबर आहे ना? 60 लाख खर्च झाल्यावर तुमचा माल पण 3 करोडचा निघणार आहे. आणि अजून एक, झाड खतरनाक होणार आहे. आणि अजून एक गंमत आहे, झाड जेव्हा खतरनाक होणार आहे ते त्याच्या पुढच्या वर्षी खतरनाक माल देणारच आहे. ह्या झाडाचा जसा विस्तार होणार आहे तसं त्याची माल धरण्याची क्षमता सुद्धा जास्त वाढणार आहे. आता तुम्ही जर याचं बारीक निरीक्षण केलं तर याचं खोड कसं झालंय? पूर्णपणे मजबूत झालंय. आता वरच्या फांद्या सुद्धा त्याच्या सुधारत आहे बघा सगळ्या. आपण बघितलं जर याची साल जर रिकवर झाली पूर्ण तर अजून एक बेसल डोस टाकला असं साल पूर्ण काय झाली असती? रिकवर. थोडाफार पिवळेपणा पण राहिला नसता. आता तुम्ही माल काढल्यावर बेसल डोस भरणार? हो भरणार. आता भरणार. ओके. मग तो बेसल डोस भरला का तो कशाला लागू होतो? गर्भधारणेला. आणि तो जर झाला तर भयंकर सेटिंग होणार, फ्लावरिंग होणार. आणि मग बाग धरल्या धरल्या तुम्ही जो बेसल डोस टाकणार आहे तो तुमच्या साईजला उपयोगी येणार. आणि साईजच्या वेळेस तुम्ही जो SSM टाकणार आहे तो बेसल डोस नका बरोबर तिसरा फक्त SSM द्या. SSM जर दिलं तर त्याचा फायदा असा होणार आहे की ह्या मालाला जो पिकताना शॉक बसतो ना झाडाला तो बसणार नाही. पिकताना जर शॉक नाही बसला तर तुमच्या बागेमध्ये येणेच काम नाही. फक्त त्याला बेसल डोस टाकणे आणि माल तोडायला येणे, बाकी दुसरं काही कामच नाही. बस तेवढं, काहीच काम नाही. टेन्शन पण घेणे नाही. किती पण वातावरण बिघडू द्या. स्प्रे पण वाचतात सर. मागच्या वर्षी तुम्ही किती टन निघाला म्हटलं? 60. किती? 60 निघाला ना. तो माल तुमचा कितीवर जाईल? डायरेक्ट 200 पर्यंत जाईल. तो 180 ते 200 पर्यंत. मग कल्पना करा, 60चे पैसे आणि 200चे पैसे, बाकीचे मेहनत तर सेमच राहणार ना. फक्त बेसल डोसचे खर्च वाढणार आहे. म्हणजे तिथं इन्व्हेस्टमेंट करायला तुमची हिंमत आहे आता. पूर्वी नव्हती पण आता आहे की नाही? पूर्वी नव्हती पण आता आहे. म्हणजे तुम्ही ती 30 एकर जमीन गहाणवर जरी टाक, म्हणजे बँकेकडे जरी टाकली तारण, तरी तुम्हाला 20-25 लाख रुपये लोन देईल. तो जास्त देईल, करोडपर्यंत. म्हणजे तुम्ही ते जरी लोन इकडे वापरलं तुम्हाला गॅरंटी आहे ना तुम्ही त्याच्या दुप्पट कमवणार आहे. लोन फेडून परत वरून गॅरंटी आहे 100%. म्हणून तुम्ही खिशातून पैसे घालू नका. तुम्ही ॲग्रिकल्चर लोन घ्या आणि मस्तपैकी बिंदास. तुम्हाला माहिती अमृत टाकायचंय, काय घाबरायचं? ते तर आहे. अमृत टाकायला काय घाबरायचं? विषाला घाबरा ना तुम्ही, आहे की नाही? केमिकल काय आहे? विष आहे. तुम्ही अनुभव घेतला ना 10-12 वर्ष, अख्खं बालपण त्याच्यामध्ये गेलं तुमचं. लहानपणापासून आंब्याच्या बागेमध्ये 11 वर्ष तुम्ही त्या बागेत मेहनत केली. मला सांगा काय मिळालं? काहीच नाही. खाऊन पिऊन सुद्धा सुखी नाही. तुम्ही म्हटले मगाशी यांची आर्थिक परिस्थिती आहे तशीच होती. जैसे किती वर्ष? पूर्ण म्हणजे 30-35 वर्ष ते शेतामध्येच राहायचे वडिलांचं. बरोबर आहे ना? आता तेच तुमचं 30-35 वर्षाचे आयुष्य नाही बदललं. ते किती वर्षात बदललं? 3-4 वर्षात. जर एसिडी वैदिक नसतंच तर उदाहरण करा, एक कल्पना करा. वकिली केली असते. राज्य कुठं असता? कोर्टात असता. घटस्फोट पाहत असता, जमिनीचे दावे सोडित असता. की आपण ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये जर शेतकऱ्याच्या मुलाने जर आपला जर व्यवसाय पाहिला, परंतु त्याच्यापेक्षा एक मौल्यवान व्यवसाय आपल्याला ईश्वराने दिला, शेतीसारखा. बरोबर आहे की नाही? मग हे व्यवसाय तुम्हाला योग्य दिशेने शेती केल्यावरच तुम्हाला त्याचं फळ मिळालं ना. तुमच्या अगोदरचे हजारो लाखो तरुण त्याच्यामध्ये फेल गेले. मग विचार करा, आज तुमचं जे जीवन बदललंय ते 100% एससीटी वैदिक वापरल्यामुळे. एससीटी वापरलं तरी जीवन बदललंय. मग 100% वापरल्यावर तिचं चमत्कार होईल ना. तुम्ही तर 30 एकर म्हणता, तुम्ही दरवर्षी 50 एकर जमीन घ्याल, हसत खेळत घ्याल. त्यांना एससीटी वैदिकची कास धरल्याशिवाय हे रहस्य उमजणार नाही. रहस्य तुमच्या बागेत नाहीये, रहस्य एससीटी वैदिक मध्ये आहे. हे त्यांना जेव्हा कळेल तेव्हाच त्यांना बी यश मिळेल, तो पण त्यांना मिळणार नाही.
हार्वेस्टिंग जे आहे ते पण चांगली आहे. म्हणजे दुसरी एक बाग आहे ते आपले अंगूर जे बंचेस असतात ना, द्राक्ष, तसल्या प्रकार. केशरचे. हो, आता ह्या बागेमध्ये कुठली व्हरायटी सगळी? इथं मॅक्झिमम जास्त केशर आहे. केशर किती आहे केशर? जवळपास 2200-2300 झाड केशर आहे. केशर. बाकीचं मग त्याच्यामध्ये काय काय आहे मग? तुम्ही आम्हाला सांगितलं तो. मलिका आहे, मलिका आहे. दशेरी आहे, हा लंगडा आहे, हा हा. राजापुरी आहे, अच्छा. तोतापरी आहे. म्हणजे एक 2 2 4 2 4 100 हो. 200 100 200 असे आहे. हो. ओके. चव हा, गेल्या वर्षी आहे की नाही मार्केटमध्ये ह्या बागेचे आहे की नाही आंबा लोक म्हणजे आहे की नाही वेट करत होते ह्या बागेचे. तुम्ही मग काय म्हटलं? हा, 81 रुपये किलोने? प्रति किलो. प्रति किलो बीटमध्ये. आणि जनरल मार्केट काय होतं तेव्हा? 60-70. काय बात करता? हो मी ते परभणी 60चं मार्केट आहे हो रेट 181. हो. ते बीट लागलेलं माल आज अक्षरशः व्यापारी भांडून घेतले त्या मालाला. म्हणजे आज आपण तुमच्या बागा जर सगळ्या फिरायच्या म्हटलं तर मला वाटतं 2 दिवस बी पुरणार नाही, पुरत नाही. 3-4 दिवस लागतात. 3-4 दिवस लागणार. बरोबर आहे. परंतु हीच कॉपी पेस्ट आहे सगळीकडे. हा, हा. सगळी. म्हणजे अशीच परिस्थिती होती सगळ्यांची हो, आणि त्यातून तुम्ही सगळ्या बागा सुंदर केल्या. ज्यांनी तुम्हाला असं काही झालं का बाबा एकदम चांगली बाग तुम्हाला दिली? नाही, आपण आहे की नाही जे मेलेल्या बागा आहेत म्हणजे खराब झालेल्या आहेत तसल्याच बागा धरल्या आपण. हे पुण्याचं काम आहे ना. हो हे पुण्य आपल्याला मिळतंय. मग त्या ठिकाणी तुम्ही आंबा जो पिकवता त्या आंब्याला 3 पटीने बाजार भेटले. 60चे बाजार 180 हो. बीडमध्ये हम्म. म्हणजे लिलावामध्ये. हो. मग त्याचं कारण तुम्ही शोधलं का? काय कारण आहे? ह्याची मालाची आहे की नाही चव वेगळी होती. म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये जेवढा आंबा आला त्याच्यामध्ये SCTचा आंबा फक्त तुमचाच होता. हो. आता यावर्षी वैदिकचा आंबा तुमचाच राहील. तुम्ही माझाच खाऊन राहील. पाहिला का हो कधी मार्केटमधला केमिकलचा कसा लागतो आपला कसा लागतो? चव वेगळी आहे. काय फरक पडतो? ह्या गोडीला आणि वास हा. खूप वेगळा आहे हे आंबा. बरोबर. कलर जे आहे ना सर आंब्याचा कलर फार सुंदर आहे. सुगंध पसरवतो. हो, सुगंध पसरतो. व्यापाऱ्यांना तर पहिलं कळतं. म्हणजे तुमच्या खरंच मार्केटमध्ये कुठलं मार्केट होतं हे? नांदेडचा. नांदेडच्या मार्केटमध्ये खरंच ज्युनियर मार्केट आहे म्हणायचं. मग तो मुंबई पुणे एक्सपोर्ट सर. तिकडे जाते सर माल माल export माल होतो. विकायला. सगळे तुमचा माल एक्सपोर्ट आहे सगळा. हो. हो ना. मुंबईला पुण्याला पण 180 न घेतला असेल हा. पण बाहेर ते 300-400 त्याच्यामध्ये घातला असेल ते. आहे की नाही? गेल्या लोकांचा 60ने घेऊन बाहेर 80ने जात नाही, हो. 100ने जात नाही लवकर. आणि तुमचा 180ने घेऊन बाहेर तो 300ने विकता येतो. एवढा मोठा काय आहे फरक आहे. हो. आंबा खाणारा टिकला पाहिजे आणि आंबा खाणारा तेव्हा टिकेल जेव्हा आंबा टिकेल. खरं का खोटं? खरं आहे. मग आजचं रहस्य हेच आहे की आता जो ग्राहक आहे तो जागरूक झालेला आहे आणि त्या ग्राहकाला काय पाहिजे? आरोग्य पाहिजे. बस बस. आजचा ग्राहक काय म्हणतो? तुम्ही काय म्हटले मगाशी? यावर्षी बाजार नाहीये. का नाहीये? कारण आंब्याचा ग्राहक आंब्यापासून कुठे गेला? दूर जा. दूर गेला. का जायला लागला? त्याला क्वालिटीच नाही ना. तुमच्या मालाचं बघा ना, तुमच्या मालाला क्वालिटी तर 180 बाजार भेटला, 81 आणि लोकांना 60 रुपये बाजार भेटतोय. मग लोकांना आंबा तो नकोय, फक्त त्या पाहुणे म्हणून आले म्हणून त्यांना रस घालायचा आहे म्हणून घ्यायचा. बस 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 बस. काय सांगाल सगळ्या तरुण शेतकऱ्यांना? काय सांगाल तुम्ही सर? तुम्ही काय सांगाल एक गुरु म्हणून? काय सांगाल? सर माझं असं मत आहे की सर्व जे युवा आहेत त्यांनी जे आज म्हणजे बेरोजगारी वाढली असं जे जे म्हणतात, पण त्यांनी कुठून तरी राज्य सरकारचा बोध घ्यायला पाहिजे आणि त्यांनी शेतीकडे वळायला पाहिजे. जास्त तुम्ही सुद्धा तुमच्याकडून मी बोध घ्यायला पाहिजे ना. तुम्ही आता किती एकर? 16 एकर ना. 16 एकर टोमॅटोचे 80 लाख रुपये सगळ्यांना करून दिले. तुम्ही तुमचाच विचार केला का? नाही केला. सगळ्यांचा केला. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सगळ्यांचा विचार करता त्यावेळेस तुम्ही 4-2 लोकांना 10-20 मुलांना तुम्ही रोजगार देता, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास देता. ते सगळे यंग जनरेशनच आहे. मी जे उभा केलेले सर आता 50 एकर जे लावले ना ग्रुपमध्ये ते सगळे म्हणजे MPSC करून आलेले रिटर्न आलेले मुलं आहेत ते सर. हो. MPSC करून हा MPSC ला क्लासेस करायला होते, सगळे रिटर्न आलेले आहे सर. आता त्यांना तुम्ही हा आत्मविश्वास देताय. सगळे यंग जनरेशन आहे सर. म्हणजे सगळे क्वालिफाईड आहे थोडक्यात. qualified म्हणजे त्यांचे जे उद्दिष्ट, त्यांचे स्वप्न मोठी आहे. हा वेल क्वालिफाईड मुलं आहे. आता शेतीकडे वळले सर. आपल्या करखिलीचे जेवढे ग्रुप मध्ये आहेत हा. सगळे टोटल यंग मुलं आहेत. यंग आहे सर. हो. सगळे यंग जनरेशन. आणि सगळ्यांना त्यांना काय सांगाल? सगळ्यांना तुम्ही काय सांगा? त्यांना त्यांच्या घरी शेती असेल हा. तर त्यांनी आहे की नाही शेतीमध्ये एकदम चांगलं हे करावं. शेतीमध्ये म्हणजे खूप मातीला आहे. आपल्याला सुपीक करावं. हा. माती देऊ शकते, फक्त तिला आपण योग्य दिलं पाहिजे. हा. आपण तिला दिल्यावरच काही खायला. तुमच्या मागे बघा सर, तुमच्या मागे बघा, इकडे या. ते बघा बघा हम्म. आहे बघा, दिसतंय किती रिलॅक्स बघा ना तुम्ही.
एकदम निवांत. इथं संध्याकाळच्या टाइमला असं वातावरण असते ना हा. सर, एवढे पक्षी येतात, एवढे हा असंख्य, इथं हजारो पक्षी येतात. हो येणारच ना. हिरं हो म्हणजे आजूबाजूला परिसरात कुठे एवढी हिरवत नाही ना. हिरवळत नाही. आहे. म्हणजे इथं मिठू पण राहतात. हा हो पोपट जे आहेत ना, हा ह्या म्हणायला एक प्रॉब्लेम होता की बा पोपटचा त्रास खूप आहे म्हणून. बर ते पोपट इथं भरपूर आंबे खाऊन टाकायचे बर पहिलं. हा म्हणजे व्यापारी म्हणायचे ते हा. कशाला घेता, इथं पोपट खाऊन टाकतात आंबे, पण व्यापारी म्हणायचे. दाखवाली होत नाही. मी म्हंटल ते आहे की नाही, निसर्गाचे आहेत, त्यांना पण खाऊ क्या घालायचं, बात. खाऊ द्या, किती खातील जाऊ द्या म्हटलं. गेल्या वर्षी आहे की नाही त्या साईडला आहे की नाही कोपऱ्यात 4 झाड खाऊन पार केले होते त्यांनी. मी म्हटलं जाऊ दे, त्याच्या फक्त 4 झाडं खाल्ले ना? हो, 4च खाल्ले. बाकी कुठे धक्का नाही. नाही. आता कुठं दिसलं का सर आपल्याला? कुठं कुठेच नाही दिसलं. मी त्याच्यामुळे ते आवर्जून विचारलो. काय आहे की आपलं कुठेतरी खातंय ह्याच्यासारखा आनंदच नाहीये. नाही. शेवटी तुम्ही मला सांगा ना, सगळं इथंच राहणार आहे. तुम्ही कोणाला जे 2 घास खाऊ घातले ना, हेच जीवनात शिल्लक राहणार आहे. बस 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 तेवढं. तुम्ही मातीला खाऊ घातलं, झाडाला खाऊ घातलं, हे किती मोठं पुण्य आहे हे कधी कळेल? जेव्हा तुम्ही शेतीवर प्रेम करायला लागाल. बस 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 तुम्ही पैशावर प्रेम करताय ना, एका लिमिट नंतर तुम्हाला पण कळणार आहे, अरे पैशामध्ये काही मजा नाही रे. बस मग मजा कशामध्ये? पिकवण्यात मजा आहे. पिकवण्यात. पिकून आहे. हे तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुमची जमीन घेऊन होईल, पिकवून होईल, तेव्हा खरी मजा कशात आहे? पिकवण्यात. त्या पक्षाला आपला आवाज जातोय, त्याला माहिती आहे माणसं बसलेली आहे, पण त्याला त्याची भीती आहे का? नाही. हे एकदम रिलॅक्स येते त्याच्या मस्तीमध्ये. मग विचार करा, हे तुमचं जे वातावरण आहे, इथे आपण झाडाखाली बसलो, किती गारवा आहे, एकदम थंडगार. बाहेर किती उष्णता आहे. सर काल आपण चालू शकत नाही. 42 आहे आणि नांदेड जिल्ह्याला 19, 20, 21 येल्लो अलर्ट आहे. 12 ते आणि मी इकडंच आहे. 12 मी नेमकी 20-21 इकडंच आहे. 12 ते 4 पर्यंत बाहेर निघू नका, येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. एवढी उष्णता आहे, परंतु इथं गारवा आहे आणि एवढ्या गारव्यात तो पक्षी आहे. म्हणजे मगाशी आपण एक गंमत पाहिली की ही सगळी झाडं जी आहेत त्यांना जी नवीन पालवी फुटली त्याच्यामध्ये प्रचंड तेज आहे. थोडक्यात ही बाग तुमची पुढच्या वर्षी अजून जबरदस्त होणार. जर अजून एक बेसल डोस असता तर याच्यापेक्षा अजून उष्णता काय असती? कमी असते. तुम्ही हे एससीटी वैदिक वापरल्यापासून तुम्हाला तणाला काय फरक पडला? तण तर आहे जशाल तसं, पण आम्ही याला कापतच नाही. कापलं नाही, तणनाशक नाही, काहीच नाही. 3 वर्षापासून हो काहीच नाही. तणाची हाईट जास्त जात नाही सर. मी ते ऑब्झर्वेशन सांगतोय. बघा आता हे जे गवत आहे, हे गवत घुटण्याच्या खाली आहे सगळं. इथं फक्त झाड आहे याचं लिंबाचं म्हणून. पण तुम्ही आजूबाजूला गवत बघा, आजूबाजूला पूर्ण गवत काय आहे? सगळं घुटण्याच्या. केलवर असतं सर, कमरेला गवत झालं असतं, मध्ये शिरता आलं नसतं सर. म्हणजे इथे गवताला जेवढी ही गरज बाग आहे. जेव्हा आम्ही घेतले होते ना हा, सर, हा, हा. 1.5 महिना फक्त साफसफाई करायलाच लागला होता रोटर आम्हाला. मारले सर, ते गवत फक्त साफ करण्यामध्ये गेले त्यांचे. एवढे मोठे मोठे माणसापेक्षा मोठे दुसरे झाड झाले होते, बाबडीचे, बोरीचे आणि गवत ऊसाचे, हे गवत. तण. हो आता गवत तुमचं बघा पिवळं पडलंय. तुम्ही पाहिजे बऱ्याच ठिकाणी पहा, ते समोर बघा, हे समोर तुम्ही बघा, इथे हे बघा, दिसतंय तुम्हाला इथून पिवळं दिसतंय ना समोर, त्या बाजूला ह्या बाजूला पट्ट्यामध्ये पूर्ण पिवळं दिसतंय. पिवळं दिसतंय म्हणजे त्याला त्याचं पोषण मिळत नाहीये. मग जेवढं झाडाला गरजेचं आहे मल्चिंगसाठी तेवढंच झालेलं आहे. एवढं गरजेचं आहे. हो ना. तुमची जमीन उघडी नको. जेवढी जमीन तुमची बघा झाडांनी झाकलेली आहे तेवढी उघडी राहिली चांगली गोष्ट आहे. त्याच्यावर पालापाचोळा आहे, त्याच्यावर काय आहे? पालापाचोळा. म्हणजे ते पाचोळ्याचं मल्चिंग आहे. आणि जेवढी झाडाच्या कॅनोपीच्या उघडी आहे तिच्यावर पूर्ण गवत मल्चिंग आहे. म्हणजे जमिनीला सूर्यापासून धोका नाही. तुम्ही जर तुमच्या बागांना पाणी कमी दिलं आणि पोषण जास्त दिलं, तुम्ही सध्या काय करताय? पोषण मर्यादित देताय आणि त्याची जागा पाण्याने भरून काढताय. बरोबर आहे. तुम्ही झाडाला जर पाणी जास्त दिलं आणि पोषण कमी दिलं तर झाड पण थकतं. झाडाची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर पाणी कमी, पोषण जादा, हे सूत्र आहे. तुम्ही याचं पाणी कमी करा, तुम्हाला पोषण वाढवा. तुम्हाला कमीत कमी पाण्यामध्ये आता किती दिवसाला पाणी देताय तुम्ही? आम्ही 10 दिवसाला एक पाणी होतो याला. 10 दिवसाला होतंय. तुम्हाला जर पोषण 3 बेसल डोस दिले ना, तुम्हाला महिन्याला 1 पाणी द्यायचं. असं बरं, पाणी जेवढं कमी द्याल तेवढे क्षार कमी जातील, कारण पाण्यामधून क्षार जातात. अमृत जल वापरायचं त्यासाठी एकदा. अच्छा. हो, अमृत जलने एकदम तेज वाढेल. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये आता सुधारणा काय करायची आहे? बेसल डोस 1 वाढवायचा, RNPA तो तुम्ही देता तो बरोबर आहे, फक्त 1 वाढवायचा. त्याच्यानंतर तुम्ही SSM 1 एक्स्ट्रा द्यायचं 3रा बेसल डोससाठी आणि अमृत जलचा वापर करायचा. आता तुम्हाला जर लष्टर
आणि जर तुम्हाला जर याच्यामध्ये जर हे चकाकी त्याचबरोबर टेस्ट आणि वजन जर वाढवायचं असेल तर बॅग काढून टाकायच्या आणि एक इन्स्टंट चार्जरचा स्प्रे द्यायचा, किंवा बॅग असं राहू द्या, एक इन्स्टंट चार्जरचा स्प्रे घ्यायचा. ठीक आहे. पॉवरफुल घ्यायचा 4 ग्रॅमनी. 4 ग्रॅम ते जर घेतला तर मागच्या वर्षी 180 गेले होते ना, 81. तसं यावर्षी पण तुटून पडतील माणसं. बघू आता. हां सर. लास्टचा स्प्रे हो नाही, लगेच देऊन टाकायचा, लगेच देऊन टाका. शेती करण्यात तर आहे की नाही मजा खूप आहे, पण माणसानं तसल्या प्रकारे केली पाहिजे. मानसिकता बदलली पाहिजे आणि भावना शुद्ध ठेवली पाहिजे. तुम्ही जसं मिठूच्या बाबतीत म्हटले की नाही, खाऊ द्या त्यांना, बरोबर आहे. आता मग पक्षी इकडे तिकडे जायला लागले म्हणजे त्यांना खाऊ द्या असं म्हणता. हीच भावना तुमची झाडाच्या बाबतीत पाहिजे, हीच भावना तुमची शेतीच्या बाबतीत पाहिजे. पण मला काय मिळणार आहे आणि त्याचा मला त्रास आहे, मग मी त्याला मारून टाकेल किंवा मी त्याला येऊ देणार नाही, हे जे आहे त्यांचा पण वाटा आहे. आपण निसर्गामध्ये शेती करतो तर निसर्गातल्या सर्व प्राणी मात्रांचा काय त्याच्यामध्ये शेअरिंग आहे. आज तुम्ही या बागेचे मालक आहे की नाही, तुम्ही बागेला अमृत खाऊ घातलं, आज बाग चांगली झाली, तुम्हाला किती आनंद होतो. आपण झाडांवर प्रेम केलं ना, ते आपल्यावर पण आहे की नाही निस्वार्थपणे प्रेम करतं. खरं आहे, खरं आहे, एकदम बरोबर आहे. काय कमाई केली एसटी वैदिक मुळे? कमाई तर भरपूर केली आपण, पण आहे की नाही इमेज पण खूप तयार झाली एसटी. म्हणजे आपण जेवढा विचार केला नव्हता त्याच्यापेक्षा आहे की नाही व्यवसायामध्ये उंच भरारी मारली. आज 30 एकर जमीन घेणं, गाडी स्वतःची तयार करणं, एवढ्या लोकांना रोजगार देणं. किती लोकांना रोजगार देता तुम्ही एवढ्या बागांवर? जवळपास आज 50 ते 70 लेबर आहेत कामावर. आज आहे. सगळ्यांना पगार तुम्ही देता? हो. आणि कंटिन्यू किती लेबरला काम कंटिन्यू चालू असतं? कंटिन्यू वर्षभर आहे की नाही 20 लेबर असतात, कंटिन्यू असतं त्यांना काम. हे आमचे सिटीकर साहेब होते, ह्यांनी हे बाग लावली होती. ह्यांनी 2017 साली ते म्हणजे 2017 साठी वाढलेत ना, म्हणजे त्यांचं वय त्यावेळेस किती होतं? हे 2 वर्ष आणि ते 40 आणि हे 50, म्हणजे एकूण 60 वर्षाचे होते. बरोबर आहे. आणि एकूण 60 वर्षाचे ते होते जेव्हा गेले तेव्हा, आणि आज त्यांना जाऊन पण 8 वर्ष झालेले आणि 3 वर्षापर्यंत तुम्ही बाग बघता. आणि त्यांच्या त्या मॅडम आहेत, त्यांचं पण वय माझ्यामध्ये 60 वर्षाच्या आसपास असेल, 55-60 कमी असेल. बरोबर आहे. तर त्यांच्या पाठीमागे समजा हे बाग सांभाळताय म्हणून यांना मालक म्हणता येते. बरोबर आहे. कारण त्यांनी एवढ्या म्हणजे आपण कसं म्हणतो, त्यांचं इथं त्यांनी स्मारक बनवलंय छोटंसं. त्याचं कारण म्हणजे या बागेत त्यांचा काय होता? जीव होता. कदाचित त्यांच्याच ह्या शक्तीने त्यांना इथपर्यंत आणलंय एसटी वैद्य घेऊन. काय लावली म्हणून तर मी आज इथपर्यंत आलो ना. आणि म्हणून मी पण आलो, अरे तुम्ही एसटी वैदिक वापरलं म्हणून. आणि अशा माणसांची गरज आहे हो महाराष्ट्राला, आहे की नाही? म्हणजे आपण मराठीमध्ये एक शब्द वापरतो ना, की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. ते सिटीकर साहेब ते जरी आता नसले पण त्यांनी लावलेली बाग आज आपल्या बरोबर बोलते. हे काय कमी आहे का? आणि त्यांना ती मरणासन्न अवस्थेत तुम्ही ती परत नवीन जन्म दिला, म्हणून त्यांच्या मॅडम काय म्हणतात तुम्हाला हे मालक. तुमचं नाव आणि नंबर सांगा शेतकऱ्यांना. माझं नाव शेख रझीक अब्दुल रजाक, राहणार करखेली, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 9922224179. नमस्कार शेतकरी मित्रो, मी खेमनर भाऊसाहेब. विशेष खास करून आपल्या नांदेड विभागासाठी तुम्हाला एक नंबर देतो. त्या नंबरवरती तुम्ही मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता. 8669200226 या नंबरवरती तुम्ही संपर्क करून सर्व मार्गदर्शन घेऊ शकता. चला, खूप शुभेच्छा आणि तुमची अशीच प्रगती दिन ब दिन होत राहो, हीच आमची अल्लाकडे प्रार्थना. ठीक आहे. थँक्यू सर, धन्यवाद.